मित्रांनो, इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे आपल्या एका भाषणात म्हणाले होते की समाजाला जागं करण्याचं काम महात्मा फुलेंनी सर्वात आधी केलं. आत्ताच्या महाराष्ट्र टाइम्सच्या बातमीनुसार डोंगरगावातील 30% पेक्षा जास्त मुलींनी असुरक्षित प्रवास, दूर अंतरावरची शाळा व कमी वाहतुकीमुळे त्यांची शाळा सोडली, असं तिथले सरपंच संजय बिगोत यांचं म्हणणं आहे. मुलींच्या शिक्षणासाठी ज्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा रोष पत्करला, त्यांच्या विचारांचा आदर आज आपण खऱ्या अर्थाने करत आहोत का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडतो. त्याच प्रश्नाचे उत्तर घेऊन तुम्हा सर्वांसमोर उभा आहे. नमस्कार, स्पर्धक अथर्व विवेक पाध्ये. विषय मांडतोय आजच्या समाजात महात्मा फुले यांचे विचार किती प्रासंगिक, प्रश्नचिन्ह. विषयाची मांडणी करत असताना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे कार्य व त्यांच्या विचारांची आजच्या समाजात पडलेली गरज या मुद्द्यांचे महत्त्व प्रकर्षाने समोर आले. महात्मा फुले यांनी आपल्या सर्व कार्याला व चळवळीला 1873 साली संघटित रूप दिले. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यामधून बालविवाहाला बंदी कायदा, समती वयाचा कायदा याचा त्यांनी पुरस्कार केला. आपणा सर्वांनाच माहिती असेल की महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली मुलींची सर्वात पहिली शाळा पुण्यातील भिडेवाड्यामध्ये सुरू केली. यावेळी 21 वर्षाच्या ज्योतिरावांच्या चारित्र्यावर शंका घ्यायला सुद्धा इथल्या कर्मठ लोकांनी मागे पुढे सुद्धा पाहिले नाही. अशा वेळी ज्याप्रमाणे संत तुकाराम महाराज आपल्या गाथेत म्हणतात, सत्यासत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता, या उक्तीप्रमाणे ज्योतिरावांनी स्वतःच्या मनाला सत्यासाठी प्रेरित केले व अनिष्ट अशा रूढी नष्ट केल्या. आज आपण ज्याला अन्नदाता म्हणतो तो शेतकरी वेगवेगळ्या समस्यांमधून जात आहे. 2025 मध्ये मराठवाड्यातील 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हा आकडा फक्त मराठवाड्यातीलच आहे. आज पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अशा बातम्या आपण रोज ऐकत असतो. स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा शेतकऱ्यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. त्यावेळी 1888 साली ड्यूक ऑफ कॅनोट महाराष्ट्रात आले होते. त्यांनी जेव्हा ते महात्मा फुले यांना भेटले तेव्हा महात्मा फुले यांनी त्यांना गरिबीत दिवस काढणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती समजावून सांगितली. त्यानंतर महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड नावाचे पुस्तक लिहून पूर्ण महाराष्ट्राला तेव्हाच्या शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा व दारिद्र्यता विशद केली. यामधूनच समाज प्रबोधन झाले. म्हणूनच तर काय, महात्मा फुले गौरव ग्रंथामध्ये लेखक SM जोशी ज्योतिरावांना समग्र क्रांतीचा उद्गाता म्हणून संबोधतात. आज आपल्याकडे शिक्षण आहे पण ज्ञान नाहीये, विद्या आहे पण मती नाहीये. आज आपण भौतिक साधनांनी घेरलो गेलो आहोत, विकसित होतोय. एवढेच कशाला, गर्भ श्रीमंत होत चाललो आहोत पण वृत्तीने श्रीमंत होत नाहीये. कारण आज आपल्या प्रत्येकाला समानता हवी असते पण मनाला जातीच्या भिंतीने लिंपून. म्हणूनच तर काय, आयोजक आजच्या समाजात महात्मा फुलेंचे विचार किती प्रासंगिक या विषयातून आपल्यालाच एक प्रश्न विचारत आहेत. गरज आहे ती त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची. महात्मा फुलेंनी शिक्षणाला प्रगतीची गुरुकिल्ली मानले. आज आपण काही विचार न करता काही गोष्टींवर विश्वास ठेवतो, त्याचमुळे मग आपली फसवणूक होते. अशा वेळी महात्मा फुले यांचे विवेक, विचार व अंधश्रद्धेविरोधी केलेले कार्य नेहमीच आपल्याला मार्ग दाखवते. फक्त सामाजिक कार्यच नव्हे तर इशारा, अस्पृश्यांची कैफियत व गुलामगिरी सारख्या विपुल साहित्यातून त्यांची असलेली भाषेवरची पकड व प्रगल्भता सुद्धा आपल्याला दिसून येते. काळ बदलला, शतकं पालटली, पण काही विचार अजूनही आपल्याला मार्गदर्शक ठरतात. ज्याप्रमाणे कवी कुसुमाग्रज म्हणाले होते, कणाकणाने ज्योत झळाली, उजळीत तेजोधन. मला असं वाटतं या समाजामध्ये क्रांतीची ज्योत धगधगत पेटत राहण्यासाठी महात्मा फुलेंनी आयुष्यभर आपले आयुष्य झिजवले. मग आज त्यांचे विचार आपण कशा प्रकारे इथल्या मातीमध्ये रुजवू शकतो, तर शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला आहे पण त्याचप्रमाणे प्रत्येकाला समान वागवणं हे सुद्धा प्रत्येकाचं कर्तव्य आहे. सांगायला अतिशय आनंद वाटतो की व्हय मी सावित्री बोलते सारख्या एकपात्री द्विपात्री नाटकांमधून आज पूर्ण महाराष्ट्राला महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनगाथेवर प्रकाश टाकला जातो. साधनासारख्या साप्ताहिकातून अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठवला जातो. आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन जपणारी व शिबिरे, कार्यशाळे, प्रशिक्षण केंद्रे आयोजित केली जातात. एवढंच कशाला, विधवा स्त्रिया व अनाथ मुलांसाठी आज शेकडो आश्रम कार्यरत आहेत. यातूनच महात्मा फुले यांचे विचार खऱ्या अर्थाने आज प्रासंगिक ठरताना आपल्याला दिसतात. मानवतेपेक्षा मोठा कोणताच धर्म नसतो.
त्याच धर्माचे पालन करत महात्मा फुले यांनी आपल्या घरातली विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली असं मी एका पुस्तकात वाचलं होतं. एवढंच कशाला, तेव्हाच्या विधवा स्त्रियांचे केशवपण थांबवण्यासाठी त्यांनी पूर्ण न्हावी वर्गाला आपल्या बहिणीच्या डोक्यावर वस्तारा चालवू नका असे आवाहन केले. म्हणूनच तर काय 1865 साली झालेल्या न्हाव्यांच्या संपाची नोंद इतिहासाला घ्यावी लागली. तात्पर्य, जर आपल्याला समाजाला सुधारायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला अनिष्ट रूढींविरुद्ध झगडावे लागते. महात्मा फुलेंना आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, पण ते डगमगले नाहीत. त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून समाजाला एक नवीन दिशा दिली. त्यांचे विचार हे फक्त वाचनापुरते मर्यादित न ठेवता आपण आज ते कृतीत आणायला हवेत. जेव्हा शिक्षण व समानता या त्यांच्या मूल तत्वावर भारत आज विकसित व्हायला लागेल, तेव्हाच उद्याचा भारत हा महासत्ता म्हणून विकसित होईल व प्रगतशील देश म्हणून ओळखला जाईल. तो ओळखला जावा एवढाच माफक आशावाद. मनपूर्वक धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून, आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.